तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पेरू मार्गदर्शक तसंच किरण सहकारी समाधान बिल्लारी. तर आता आपण टेंबोर्णी परिसरामध्ये आहोत आणि हा विशाल ढवळे सरांचा सापटणीमधील प्लॉट आहे. तर मित्रांनो, हेनार फाटेचा आहे. गेले 3 वर्ष झालं आपल्याकडे मार्गदर्शनासाठी आहे. हा तिसरा बार आहे. गेल्या वर्षी पण चांगलं उत्पन्न निघलं होतं. ह्यावेळेस पण आता रेट चांगला आहेत. आज तारीख जर बघायला गेलं तर 2 ऑगस्ट 2026 ही तारीख आहे. तर मालाची क्वालिटी, चमक, साईज जर तुम्हाला बघायचं गेलं तर मालाची अशा पद्धतीने आता जी आहे मालाची साईज चांगल्या पद्धतीने झालेली. मालाची जी क्वालिटी आहे पेरूची हे एकदम फिनिशिंग आहे. मालाला चकाकी क्वालिटी एकदम जी आहे इथं बघू शकता तुम्ही, एकदम जबरदस्त आहे. हे अशा पद्धतीनं जी आहे ही माल आलेला आहे चांगल्या पद्धतीनं. आणि टोटल जैविक सेंद्रिय रासायनिक ह्या तिन्हीची जोड घेऊन योग्य मार्गदर्शन आपण देतो आहे. आता हे माल जर बघायला गेलं, साईज आहे 250, 300, 350 ग्रॅमपर्यंत साईज आहे. अजून साईजसाठी आपण जे आहे औषधं देतो आहे. तर हा टोटल प्लॉट जो आहे हा 1,500 झाडांचा प्लॉट आहे. आणि एकदम चांगल्या पद्धतीने जे आहे आपण नियोजन यांना देतो. इकडे माझ्या मागं जर बघायला गेलं तर ह्यांचा आता नवीन ताईवान आणि तिकडं एक पहिल्या वर्षालाच ताईवान जो आहे तो धरलेला आहे. सगळ्या टोटल ज्या बागा आहेत ह्या आपल्याकडे मार्गदर्शनासाठी आहे. ह्या पेरूचं जर वैशिष्ट्य बघायला जर गेलं तर खायला हा एकदम सॉफ्ट असतो आणि खायला पण गोड आहे. तर ह्याच्यामध्ये तायवानसारखा लेर येत नाही. फेनार जो पेरू आहे ह्याच्यामध्ये आतून सगळं सफेद असतं. तुम्हाला दाखवतो, ह्याच्यामध्ये बघू शकता पूर्णपणे जे आहे सफेद येतं. ह्याच्यामध्ये बिया पण सॉफ्ट असतात. पण एक गावरान पेरू कसा असतो गोड त्या पद्धतीचा लागतो, पण त्यापेक्षा थोडा सॉफ्ट लागतो खाण्यासाठी. आणि याच्यामध्ये बघायला गेलं तर उत्पन्न जास्त असते. निमेटोडची जी समस्या आहे ही निमेटोडची समस्या जी आहे कमी असते या. तर खायला बघूया कसं लागतं थोडं, कारण की जैविक सेंद्रिय रासायनिक ह्या तिन्हीची जोड घेऊन आपण मार्गदर्शन करतोय. त्याच्यामुळं थोडं चांगल्या पद्धतीनं थोडं त्याच्यामध्ये सेंद्रिय पण बाग आहे, तत्व आहे, सगळी न्यूट्रिशनयुक्त फळ जे आहे. तर मित्रांनो, एकदम चांगल्या पद्धतीने आणि एकदम गोड पेरू आहे. घेणार हा व्हरायटीचा आहे. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.